पनवेलच्या कोण गावातील गिरणी कामगार समितीकडून म्हाडा आणि सरकार विरोधात आझाद मैदानामध्ये मोर्चा काढण्यात आला। सरकारनं गिरणी कामगारांना पनवेलच्या कोण गावात 320 चौरस फुटाची घरं दिली। छोट्या घरांसाठी म्हाडाकडून वार्षिक 45,000 ते 55,000 रुपयांचा मेंटेनन्स आकारला जाणार आहे। राहण्यायोग्य सुविधा नसताना जास्त मेंटेनन्स आकारून म्हाडा गिरणी कामगारांची लूट करत असल्याचा आरोप गिरणी कामगारांनी केला। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवणे यांनी। बघूयात। राज्य सरकारला आणि म्हाडाला जाग येण्यासाठी गिरणी कामगारांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाचा हत्यार उपासलेलं पाहायला मिळत आहे। हे गिरणी कामगार आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत। जी घरं दिलेली आहेत त्या घरांसंदर्भात हा प्रश्न आहे। गिरणी कामगारांना म्हाडाने फसवलं, आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे। गिरणी कामगारांना म्हाडाने फसवले असल्याची आपल्याला बॅनरबाजी देखील इथे पाहायला मिळत आहे। आमचा हक्क आम्हाला पाहिजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा इथे दिल्या जात आहेत। यांच्या नेमक्या समस्या काय ते जाणून घेऊया। नेमकी समस्या काय आहे? वेगवेगळ्या समस्यांनी तुम्हाला ग्रासले, मात्र म्हाडा आणि राज्य सरकार दुर्लक्ष करते। डेफिनेटली म्हाडा आणि शासनाने आम्हाला एकत्र येऊन गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर जी घरं दिलेली आहेत त्यामध्ये चक्क दोन्ही संघटनांनी आम्हाला फसवलेलं आहे। आम्हाला पनवेलपासून 7 ते 8 किलोमीटर कोण गावामध्ये 160 फुटाची 2 घरं दिली 6 लाखामध्ये, आणि आज त्या घरांना म्हाडा म्हणतं की 4,500 रुपयाचा मेंटेनन्स भरा। या सामान्य गिरणी कामगारांना हे परवडणारं नाहीये। एक प्रकारे म्हाडाने 6 लाखाची घरं देऊन या गिरणी कामगारांना घरांचा आमिष दाखवला आणि आता ते आम्हाला लुटतायत। त्यामुळे ही खऱ्या अर्थानं गिरणी कामगारांची लूट आहे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणतो। साधारणपणे आमचा हा मेंटेनन्स महिन्याला 1,000 रुपये असायला हवा। ज्या लोकांना तो लागू पडतो त्या लोकांना आमची अशी प्रमुख मागणी आहे की ज्या लोकांनी 2019ला पैसे भरलेत आणि तुम्ही 5 वर्षांनी आम्हाला ताबा दिलात त्या सगळ्या लोकांचा तुम्ही मेंटेनन्स 3 वर्षासाठी माफ केलाच पाहिजे। कारण आमच्या गरिबांचे पैसे तुम्ही 5 वर्ष तिजोरीमध्ये ठेवून तुम्ही वापरलेले आहेत आम्हाला ताबा न देता। त्या व्याजाच्या पैशातून तरी का होईना आमचा मेंटेनन्स तुम्ही माफ करावा आणि आम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी आमची प्रमुख मागणी आहे। तुमचं आजचं जे हे आंदोलन आहे, हे आंदोलन पाहता अधिवेशनामध्ये हा मुद्दा लावून धरला जाईल का? त्यातून सुटला हा प्रश्न सुटणार का? आम्हाला असं वाटतं की उपमुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी। आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे की त्यांनी जर का या प्रश्नाकडे लक्ष घातलं तर आमचा प्रश्न ते निश्चित सोडवू शकतील। कॅमेरामॅन सुरेश सह शिल्पा नरवणे, पुढारी, मुंबई।